फ्रँकली सांगायचं आधी तू फ्रँकली सांग की तुला कार्यक्रम कसा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सगळ्यांची चिटचॅट म्हणजे चैतन्या पाटील. आज माझ्या मित्रासोबत संकेत खंडागळे सोबत संकेत, ज्याच्यासोबत दादरमध्येच मी ब्लॉग केलेला आहे. एक ब्लॉग होता त्याच्या वाढदिवसाचा, दुसरा ब्लॉग होता नाटकाची. आम्ही एकांकिका स्पर्धा बघायला आलो होतो आणि आज हा तिसरा. तर दादरमध्ये आलो आहे. कशासाठी आलो आहे तर दादरमध्ये आर्ट फेस्टिवल आहे. आर्टच फेस्टिवल ना, हां आहे. अंधारात आलो आता. दादरमध्ये एक आर्ट फेस्टिवल आहे, ते बघण्यासाठी आलो आहे आम्ही. एक लिमिट मी आर्ट फेस्टिवलला आली असेल, मी आलो आहे रिहर्सलला. ही आर्ट फेस्टिवलला जाणार आहे, मी तिला सोडणार आहे आणि मला जायचं आहे रिहर्सलला. बिकॉज आय हॅव लॉट ऑफ वर्क. हां चल चल हिला काही काम धंदे नाही. एक्सक्यूज मी सध्या स्पर्धा करत नाही आहे, कारण मी ऑलरेडी एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घेऊन ठेवलेला आहे, हो ना. त्यामुळे मला करते पैशावाली आहे. नाही एवढं खरं नसतं बोलायचं मित्रांनो. तर मुद्द्यापासून भरकटतोय आपण. आता आपण आलेलो आहोत दादरमध्ये शिवाजी पार्कजवळ. शिवाजी पार्कमध्ये आहे सांस्कृतिक मेळावा आणि मध्ये काहीतरी नाव आहे, विसरली मी, सांगते तुम्हाला. तर तिथे आपण चाललोय आणि तिथे बघणार आहोत आपण की काय आहे त्या मेळाव्यामध्ये. हा मेळावा असणार आहे, कालपासून सुरू झाला आहे, म्हणजे हा 9 जानेवारीपासून सुरू झालेला आहे, जो की 12 जानेवारीपर्यंत कंटिन्युअस आहे, म्हणजे रविवारपर्यंत. सो आज मी जर ही व्हिडिओ टाकली चुकून मागून, आज आहे 10 जानेवारी. तर तुम्ही नक्कीच या 2 दिवसामध्ये दादरला येऊन व्हिजिट करा. आणि चला आता जाऊया आपण, बघूया मेळा कसा आहे. खरं तर आर्ट फेस्टिवलला निघालेलो आम्ही. आर्ट फेस्टिवलमध्ये काही पोचलोच नाही, कारण आम्ही अडकलो होतो इथे फूड फेस्टिवलमध्ये चाललेल्या या कार्यक्रमात. 6 अतरंगी कार्ट्यांनी सुरू केलेल्या सतरंगी कीर्तनास आम्ही अभंगली पोष असे म्हणतो. अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो. अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो. अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो. अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो. आम्ही बिघडलो अभंगची झालो. आम्ही बिघडलो अभंगची झालो. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. तुका बिघडला विठ्ठलची झाला. तुका बिघडला विठ्ठलची झाला.
रुपड भारी दिस देवा विटेवरी उभा रुपड भारी दिस देवा विटेवरी उभा रुपड भारी दिस देवा विटेवरी उभा रुपड सुंदर मनी मनी करी घर काय रुपड सुंदर मनी मनी करी घर अशी पंढरीची माय उभी तुम्हा पाया पंढरीची माय उभी तुम्हा पाया एक खंत आहे तुमची तिला कळालं का आलो पंढरपूर तुम्हाला कळालं का तुम्ही का आले कळलं असेल तर एकदा माझ्या मागून मला एक गोष्ट मात्र नक्की कळाली की अभंग रिपोस्ट ही कल्पनाच खूप कमाल आहे की आपले जे अभंग आहेत ज्यांना आपण ऐकत नाही आता ते अभंग पुन्हा नवीन रंगाढंगात ऐकायला मिळतात. त्यामुळे अभंग रिपोस्टची ही कल्पना खूप कमाल आहे आणि खूप धमाल मजा केली आम्ही या ब्लॉगमध्ये आणि या पूर्णपणे या इव्हेंटमध्ये. माझं नाव चैतन्य आणि बी फ्रँक अँड बी हॉनेस्ट. मी तुमचा हा कार्यक्रम पहिल्यांदा ऐकला आहे किंवा बघितला. इवन मला या कार्यक्रमाबद्दल नव्हतं माहिती, सोशल मीडियावर जास्त नाही पाहिलं. बट आज मी ज्या पद्धतीने आपली जे जुने अभंग गीत आहेत जे युजली आत्ताची जनरेशन आहे की भजन नको रे बाबा, हा रॉक म्युझिक, हा आपण तिथे जाऊया. तर तुम्हाला ही कन्सेप्ट कशी सुरू? हे मी फ्रँकली सांगायचं आधी तू फ्रँकली सांग की तुला कार्यक्रम कसा वाटला? मला प्रचंड आवडला म्हणून मी इथपर्यंत थांबली आहे. सो सुरुवात अशी झाली की आम्ही गिरगावात असताना, गिरगावात गुढीपाडवा यात्रा होता, सगळीकडे होता. त्या यात्रेत आम्हाला एका आमचे काका आहेत नंदूतर्फे म्हणून त्यांनी एक स्टेज दिलं. त्यांनी सांगितलं तुम्ही म्युझिशियन आहात, तुम्ही काही ना काहीतरी परफॉर्म करता असेल तुम्ही करा. म्हणून आम्ही 6 जणांनी मिळून असे अभंग त्यांना चाल लावून आम्ही परफॉर्म केले आणि ते लोकांना खूप आवडले. तिथून ती सुरुवात झाली कार्यक्रमात. तो पहिला कार्यक्रम होता 10 वर्षापूर्वी. 10 वर्ष जवळजवळ 2016. तेव्हा माहिती होतं का दादा तुला की एवढं म्हणजे होणार आहे किंवा अभंगांची अशी गोडी तू लावणार आहेस? माहित नव्हतं की माझा जन्म होणार आहे. म्हटलं ना म्हणून ह्याची बाईट घे, कळलं? असं नसतं माहिती की काय होईल काय नाही होईल. पण आम्हाला एक होतं की आम्ही रोज भेटायचो, रोज आम्ही जॅम करायचो, रोज काही ना काहीतरी नवीन म्युझिक करायचो, भांडायचो एकमेकांशी, जे आम्ही अजूनही भांडतो. आणि त्याच्यातून आज हे क्रिएट झालं. सातत्य. आम्ही भेटतो, भांडतो आणि म्युझिक करतो. त्यामुळे हे जे काय आहे हे भेटणं, भांडण, हे म्युझिक असंच चालू राहते. थँक्यू सो मच. तुझ्या ह्याला सांगते लाईक, सबस्क्राईब. येस. तुझं काय नाव आहे? माझं चॅनलचं नाव आहे चिट चॅट चैतू. बापरे, व्हेरी डिफिकल्ट. चिट चॅट चैतू या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूबवरती आहे राईट. आणि त्याचबरोबर अभंग रिपोस्टला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब आणि मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिवलचे आयोजक म्हणजेच ॲडव्होकेट साईनाथ दुर्गेजी यांना मी विनंती करतो की अभंग रिपोस्ट या बँडच्या इकडे छान सन्मान चिन्ह एक आठवण भेट देऊ. पद्धतीने वाटलं नव्हतं एवढं एन्जॉय करेन, पण अशा पद्धतीने रॅन्डम झालेला हा प्लॅन सक्सेसफुल झालाय. आम्ही आलोय छान पैकी. त्याच्यावर आम्ही काहीतरी खायलंय, खूप छान एक्सप्लोर केलंय आम्ही. हॅलो हॅलो चलो बाय बाय. ही तुझा डेब्यू करणार होती ब्लॉग मध्ये, तिने हिला घेतल्या. चल ग सखे पंढरीला. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. तर अजूनही आम्ही त्याच वाईब मध्ये की
एक रॅन्डम दिवस अचानक ऑफिसमधनं निघून दादरला येण्याचा हा जो काही डिसिजन मी घेतला होता, एक नंबर डिसिजन होता आणि त्यामुळे आजचा हा दिवस म्हणजे इव्हिनिंग खूप कमाल गेली. आय होप तुमची ही इव्हिनिंग हा व्लॉग बघून थोडीशी इंटरेस्टिंग गेली असावी. तर असेच नवनवीन व्लॉग्स येत राहतील. ट्राय करेन यावर्षी तरी कन्सिस्टन्सी मेंटेन करेन आणि तुम्हा सगळ्यांना या नवीन वर्षामध्ये तुमच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी खूप खूप वेळ मिळू दे. आणि आत्ता असं सांगते की हा व्लॉग इथे मी संपवते. चलो, लाईक शेअर सबस्क्राईब.